नमस्कार. चिपळुणातल्या भास्कर भागवतांचा मुलगा अविनाश हा तसा साधा आणि सरळ मार्गी मुलगा होता, पण एकंदर बुद्धिमत्ता, व्यवहार चातुर्य किंवा व्यवहार कौशल्य देताना परमेश्वराने हात आखडता घेतलेला होता आणि त्यामुळे भागवत मास्तरांच्या समोर याच्याबद्दल कोणी बोलत नसे, पण भागवत मास्तरांच्या पाठीमागे मात्र चिपळुणातले बहुतेक सगळे लोक या अविनाशबद्दल बोलताना म्हणत असत की या अविनाशच्या तोंडावरची माशी हलत नाही. साहजिकच बुद्धी फारशी नसल्यामुळे एका वर्षामध्ये एक इयत्ता पार करणं या अविनाशला फार वेळा काही जमलं नाही आणि कसं बसं करत ढकलगाडी ढकलत ढकलत एकदा तो मॅट्रिकच्या मांडवाखालून पार झाला आणि तो मॅट्रिक होण्याची वाट भागवत मास्तर बघत होते. अविनाश जेव्हा मॅट्रिकची परीक्षा पास झाला तेव्हा त्याच्याबरोबर पहिल्या वर्गामध्ये असणारी मुलं ही मुंबईला उच्च शिक्षणासाठी निघून गेलेली होती. तिथे त्यांचं 2-4 वर्षाचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि आमचा अविनाश भागवत मात्र आपली रखडगाडी करत करत एकदा मॅट्रिक पास झालेला होता. अविनाश मॅट्रिक पास झाल्यानंतर आता त्याला जोखडाखाली ठेवून त्याचा वेळ आणि आपला पैसा शिक्षणासाठी खर्च करण्यात अर्थ नाही हे भागवत मास्तरांनी फार पूर्वीच गणित मांडून ठेवलेलं होतं. फक्त ते अविनाश कसा का होईना पण एकदा मॅट्रिकची परीक्षा पास होण्याची वाट ते बघत होते. अविनाश ज्या वर्षी मॅट्रिक पास झाला त्या वर्षी 1970 साल उजाडलेलं होतं आणि या 1970 साली चिपळुणामध्ये उस्मान चाचांचा मुलगा फैजल मुंबईहून काही दिवसासाठी आपल्या गावी चिपळुणामध्ये आलेला होता. उस्मान चाचा हे तसं सर्व परिचित किंवा चिपळूणकरांना माहीत असलेलं व्यक्तिमत्व होतं. उस्मान चाचा पैसेवाले नव्हते, कलाकार नव्हते, फार मोठा त्यांचा व्यापार नव्हता किंवा अन्य कोणतीही गोष्ट जी माणसाला महानतेच्या पदाला नेऊन पोचवते त्यापैकी एकही गोष्ट या उस्मान चाचांकडे नव्हती. पण उस्मान चाचांचं रत्नागिरीमध्ये असलेल्या बहुतेक सगळ्या घरी जाणं येणं होतं, प्रेमाने बोलणं होतं, कारण गेली अनेक वर्ष उस्मान चाचा दारोदार जाऊन वर्तमानपत्राची रद्दी विकत घेण्याचं काम करत होते. कोणाच्या घरी जर एखाद्या वेळेला जुने पाने साधारण बरे असे कपडे मिळाले तर तेही हक्काने उस्मान चाचा मागून घेत असत. कुठे टीप पुसवली असेल तर त्याला टीप घालत असेल, बटणं निघाली असतील तर बटणं लावत असत आणि जर कुठे आखटलं म्हणजे विचित्र पद्धतीने फाटलेलं असलं तर उस्मान चाचा त्याला रफू करत असत. आणि चिपळुणामध्ये त्यावेळेला रफू करण्याच्या कलेमध्ये उस्मान चाचांचा हात धरणारं कुणीही नव्हतं. उस्मान चाचांना एक मुलगा फैजल आणि 3 मुली होत्या. 3 मुलींची लग्न होऊन झालेली होती. त्या आपापल्या घरी संसारामध्ये रममाण झालेल्या होत्या आणि हा फैजल मात्र लहानपणापासून केवळ उनाडक्या करण्यामध्ये अतिशय वाकबगार होता. मास्तरांच्या म्हणजे भागवत मास्तरांच्या हाताखाली आपल्या शिक्षणाची हायस्कूलातली 2-4 वर्ष कशीबशी काढून हा फैजल शिक्षणाला पुरता कंटाळला. शिक्षणामधल्या गणितातले हातचे आपल्या लक्षामध्ये राहत नाहीत. इतिहासातल्या राजे रजवाड्यामध्ये आपल्याला बिलकुल काही रस नाही आणि अक्षांश रेखांश नावाची भूगोलातली भानगड म्हणजे उगाच्या उगाच काहीतरी मुलांच्या माथी मारलेली गोष्ट आहे असं या फैजलचं लवकरच म्हणजे इयत्ता 7वी-8वी मध्ये मत झालं होतं. आणि मग एक दिवस धडाक्याने आपल्या बापाला म्हणजे उस्मान चाचांना आपल्या समोर बसवून या फैजलने सांगून टाकलं होतं की बाबा मला आता याच्या पुढे काही शिक्षण झेपणार नाही. एकतर माझं मन त्याच्यामध्ये लागत नाही आणि मास्तर जे काही शिकवतात ते सगळंच्या सगळं माझ्या डोक्यावरून जातं. तेव्हा आता तुम्ही मला 150 रुपये द्या, मी मुंबईला जाऊन माझं नशीब काढतो. उस्मान चाचांना फैजलचा हा निर्णय एका पद्धतीने बरोबर वाटत होता, पण इयत्ता 7वी-8वीतल्या म्हणजे 14-15 वर्षाच्या कोवळ्या मुलाला एकट्याच्या दमावर मुंबईला पाठवायला
उस्मान चाचांचं मन तसं पटकन काही तयार होत नव्हतं. पण एकदा हे उस्मान चाचांना सांगून झाल्यानंतर या फैजलने शाळेकडे फिरकायचं बंद केलं. सबंध दिवस तो उनाडक्या करत असे. पण त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट होती की ज्या काही उनाडक्या असत त्या निर्दोष किंवा निर्विष होत्या. लोकाला त्रास होईल, लोकांचं नुकसान होईल असं काहीही कधीही या फैजलनी केलं नाही. आता शेवटी वर्ष 6 महिने वाट बघितल्यानंतर फैजल म्हणतोय तसं आपण एकदा करून बघावं असं उस्मान चाचांना कुठेतरी वाटायला लागलं. कारण मुंबईमध्ये गेल्यानंतर प्रत्येकजण किमान आपलं पोट आरामात भरू शकतो हे उस्मान चाचांना तोपर्यंत पक्क माहीत झालेलं होतं. त्यांच्या आजूबाजूतले मोहल्ल्यातले 15-20 लोक या मुंबईमध्ये स्थिरस्थावर झालेले होते. चाकरमानी म्हणून ते रुबाबामध्ये गावाला येत होते, लोकांना पैसे वस्तू वाटत होते आणि परत एसटीमध्ये बसून हात लांब लांब करत टाटा बाय बाय करत चिपळुणातून मुंबई गाठत असत. येताना आणि जाताना दोन्ही वेळेला या चाकरमान्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून एक दिवस आपला फैजलही असंच आपलं नशीब कुठेतरी काढेल असं उस्मान चाचांना वाटायला लागलं. आणि मग एक दिवस उस्मान चाचाने आपल्याकडची जी जमा पुंजी होती ती 50-60 रुपयाची फैजलच्या स्वाधीन केली. त्याच्या आंबीकडनं 2 दिवसाच्या भाकऱ्या आणि कालवण असं तयार करून त्याचा डबा करून दिला. आणि एक दिवस एक वळकटी हातामध्ये एक जेवणाचा डबा आणि खिशामध्ये 50-60 रुपये घेऊन एसटी स्टँडवर उस्मान चाचा आणि त्यांचा मुलगा फैजल आले. मुंबईकडे जाणारी एसटी पकडून जेव्हा हा फैजल एसटीमध्ये जाऊन बसला तेव्हा खिडकीच्या बाहेर हात काढून हसऱ्या चेहऱ्याने उस्मान चाचांना म्हणजे आपल्या वडिलांना लांब हात करून कधी नमस्कार तर कधी सलाम दुवा करत होता. पण तो आनंदात होता एवढं मात्र नक्की. एसटी सुटल्यानंतर हळूच डोळ्यात आलेलं पाणी उस्मान चाचाने टिपलं आणि पुन्हा एकदा रद्दी जमा करायच्या कामावर ते चिपळुणातल्या गल्ली बोळातून फिरायला लागले. मुंबईमध्ये आलेला हा फैजल सुरुवातीला 2-4 जणांचे पत्ते घेऊन आला होता. मुंबईला आल्यावर लगोलग त्याने या 2-4 जण जे ओळखीचे होते त्यांच्या गाठी भेटी घेतल्या आणि भायखळ्यामध्ये मुसाफिरखाना नावाचा एक जो काही भाग आहे तिथे मुसलमान लोकांची धर्मशाळा आहे आणि त्याच्या आजूबाजूला अनेक प्रकारचे धंदे करणारे धंदेवाईक लोक आपापला जम बसवून आहेत. त्या मुसाफिरखाना क्षेत्रामध्ये एकाच्या ओळखीने शकीलच्या बेकरीमध्ये या फैजलला चांगली नोकरी मिळाली. आता चांगली नोकरी म्हणजे जेवून खाऊन महिन्याला 10 रुपये पगार असं त्यावेळेला ठरलेलं होतं. फैजलने या शकीलच्या बेकरीमध्ये नोकरी सुरुवात केली. शकीलची जी बेकरी होती त्याच्यामध्ये पाव, बिस्कुट, लिमजी आणि खारे याचं प्रोडक्शन म्हणजे उत्पादन धमाल करत होत असे. या प्रत्येक उत्पादनाच्या साखळीमध्ये फैजलचा कधी ना कधी संबंध आला. कारण त्यावेळेला पडेल ते काम करायचं याच बोलीवर त्या शकीलच्या बेकरीमध्ये सगळे लोक कामाला लागलेले होते. शकीलची बेकरी सकाळी 4 वाजता सुरू होत असे. मोठ्या मोठ्या चुलींच्या आतमध्ये लाकडं सारून मग मळलेला मैदा ताटल्यामध्ये टाकून तो शिजवायला, फुलवायला किंवा त्याचं बेकरीचं उत्पादन करायला या भट्ट्यांच्या वर चढवला जात असे. आणि 6च्या ठोक्याला खारी बिस्किट आणि पाव गरम गरम असे या बेकरीमधून बाहेर पडत असत. बाहेर उभी असलेली 15-20 मुलं सायकली घेऊन तयार असत. ही गरम गरम खारी आणखीन पाव आपापल्या सायकलला लावलेल्या पिशव्यामध्ये घालून मग भायखळ्याच्या त्या मुसाफिरखान्यामधून निघून थेट एका बाजूला चिरा बाजारापर्यंत आणि दुसऱ्या बाजूला परळ लालबागपर्यंत ही मुलं आपल्या सायकली पिटाळत नेत असत आणि त्यावेळच्या सगळ्या वस्त्यामध्ये फिरून पाव बिस्कुट करून त्याची विक्री करून टाकत असत. शकीलचं धंद्यातलं एक गणित पक्क होतं की सकाळी 5:45-6च्या दरम्यान मुंबईकरांच्या असलेल्या चुलीवरती चहाचं पहिलं आधण ठरतं आणि ते
चहाचं आधण उकळायच्या वेळेला जर पाव बिस्कुट मिळाली तरच मुंबईकर 1-2 रुपयाचे पाव, 4 आण्याची खारी बिस्किट असा सौदा करायला तयार असत. एकदा चहा घशाच्या खाली उतरल्यानंतर मग पाव बिस्कुटांचं गिऱ्हाईक म्हणून शिल्लक राहत नसे. आणि त्यावेळेला 6:30 वाजल्यापासून 7:30-8 वाजेपर्यंत ही सगळी खारी बिस्किट आणि पाव लोकांच्या दारापर्यंत पोहोचले पाहिजेत, हे शकीलने गेली अनेक वर्ष सांभाळलेलं आपलं एक व्रत होतं. चिपळुणातून आलेला फैजल कधी सायकल दामटत वेगवेगळ्या वस्त्यामध्ये फिरून हे पाव बिस्कुट विकत असे, कधी मैदा पायाने तुडवत असे, कधी चुलीतली लाकडं सारखं करत असे, किंवा त्याच्यानंतर म्हणजे संध्याकाळी 8-8:30 पर्यंत नानकटाई, लिमजी आणि बाकीची जी उत्पादनं या बेकरीमधून बाहेर पडत असत, त्याचं वेगवेगळ्या ठिकाणच्या ठरलेल्या दुकानदाराकडे नेऊन रतीब घालायचं काम हा फैजल करत होतं. दिवसेंदिवस या शकीलची धंद्यावर होणारी प्रगती बघून या फैजलच्या मनामध्ये विचार आला की आपण सुद्धा अशी बेकरी टाकली तर खऱ्या अर्थाने आपलं नशीब फळफळायला फार वेळ लागणार नाही. आता हे विचार मनामध्ये दाबून ठेवत आणि आपल्या शरीराला सकाळपासून रात्रीपर्यंत या शकील भाईच्या बेकरीमध्ये ताबडवून घेत फैजलचे दिवस जात होते. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 8-10 दिवसाची सुट्टी काढून हा फैजल चाकरमानी म्हणून चिपळुणामध्ये आलेला होता. आणि ते साल होतं 1970. फैजल जेव्हा चिपळुणामध्ये आला तेव्हा तो चाकरमान्याच्या रुबाबामध्ये होता. आईवडिलांसाठी, शेजारा पाजाऱ्यांसाठी, जुन्या मित्रांसाठी काही ना काही भेटवस्तू भले त्या ₹1-2 असतील, पण आठवणीने या फैजलने सगळ्यांसाठी आणलेल्या होत्या. आणि चिपळुणामध्ये आपले जुने दोस्त, जुन्या सगळ्या खटपटी लटपटी यांच्या सगळ्या गाठी बेठी घेत फैजलचे दिवस दणादण चाललेले होते. आणि एक दिवस फैजल जसं आपल्या वडिलांना म्हणजे उस्मान चाचांना म्हणाला होता की मला मुंबईला जाऊन नशीब काढायचंय, 50-60 रुपयाची सोय करा, तसंच या फैजलने एक दिवस उस्मान चाचांना बोलता बोलता सांगितलं की आपल्या चिपळुणामध्ये जर मला कोणी बेकरी काढून दिली तर मी मुंबईच्या शकील भाईला 2-3 वर्षामध्ये मागे टाकेन. उस्मान चाचाने फैजलचं हे बोलणं एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं, कारण तोपर्यंत उस्मान चाचांची साठी उलटून गेलेली होती. आणि बेकरी काढायसाठी जे काही 5-10 हजार रुपयाचं भांडवल लागेल ते आपण जमा करू शकत नाही, हे उस्मान चाचांना पक्क माहीत होतं. त्यामुळे सोड्याच्या बाटलीसारखा फसफसणारा हा फैजलचा विचार तसाच शांत होईल आणि जी काही याला सुट्टी मिळालेली आहे ती सुट्टी संपल्यानंतर निमूटपणे हा मुंबईला चालता होईल, हे उस्मान चाचांचं गणित होतं. फैजल एकदा भागवत मास्तरांच्या घरी त्यांना पाया पडायला गेला, कारण हायस्कूलामध्ये 2-3 वर्ष त्यांच्या हातचा मार या फैजलनी खाल्लेला होता. त्याने शिकवलेले हातचे, भागवत मास्तराने समजावलेले धडे कुठेतरी अंधूक असे फैजलला आठवत होते. आणि म्हणून सगळ्या लोकांना भेटतो आहोत तसंच भागवत मास्तरांकडे जाऊन येऊ म्हणून एक दिवस दुपारी 4-4:30च्या सुमारास या भागवत मास्तरांच्या घरी फैजल आला. त्याने आपल्याबरोबर खास मास्तरांसाठी सांभाळून आणलेली शकीलच्या बेकरीमध्ये तयार झालेली खारी बिस्किटं आणली होती. ती खारी बिस्किटं मास्तरांच्या हातामध्ये जाऊन त्यांच्या पायांना हात लावून हा फैजल त्यांच्या घराच्या ओटीवर जाऊन बसला. मास्तराने फैजलची सगळी चौकशी केली आणि तुझं बाबा मुंबईमध्ये बरं बस्तान बसलं आहे याबद्दल आपल्याला वाटणारा आनंद मास्तरांनी सरळ व्यक्त केला. यावर फैजलचं असं म्हणणं होतं की मास्तर, मुंबईमध्ये मी गेलो तेव्हा चाकरमानी होतो. आज 4-5 वर्ष झाली पण अजून मी चाकरमानीच आहे आणि माझ्या मनामध्ये मात्र कधी ना कधी आपण शेठ व्हावं किंवा आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय काढावा असं वाटलं.
फैजलचे हे विचार ऐकून मास्तरांनी आपले कान टवकारले आणि फैजलला लगेच काही न बोलता फैजलचं सगळं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं. मास्तरांना त्याच्यावर ज्या शंका कुशंका होत्या त्या सरळपणे फैजलला विचारून त्याचीही उत्तरं मास्तरांनी फैजलकडून मोठ्या कौशल्याने काढून घेतली आणि तास दीड तास गप्पा मारून फैजल परत आपल्या घरी निघून गेला. आता फैजल धंदा करायचं म्हणतोय, बेकरी काढायची अशी त्याची फार मोठी जिद्द आहे आणि याला जोडीला घेऊन आपल्या अविनाशसाठी जर छोटा मोठा धंदा करता आला तर तो करावा असं कुठेतरी भागवत मास्तरांच्या मनामध्ये यायला लागलं. आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पूर्णपणे विचार झाल्यानंतर त्याने चिपळुणातली स्टेट बँक गाठली. त्यावेळेला तिथे दौलत कुंभारे नावाचे एक मॅनेजर कार्यरत होते. दौलत कुंभारे भागवत मास्तरांना एका हायस्कुलातले एक मान्यवर शिक्षक म्हणून ओळखत होते. आणि मग भागवत मास्तरांनी हळूहळू इकडच्या तिकडच्या गप्पा काढत बाबा बँक कुठचाही नवीन धंदा सुरू करायला लोन देते का असं विचारायला सुरुवात केली. हे भागवत मास्तर स्टेट बँकेमध्ये असलेल्या दौलत कुंभारे यांच्याकडे लोन देता का म्हणून विचारायला गेले होते. आणि त्याच्या आधी 1969 साली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी देशातल्या अनेक मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करून टाकलं होतं. आणि त्याच्यानंतर बँकामधून दिल्या जाणाऱ्या कर्जाचा किमान 40% हिस्सा हा लघु आणि मध्यम उत्पादन किंवा प्रक्रिया करणाऱ्यांना द्यायला हवा असा एक दंडक इंदिरा गांधींनी सगळ्या बँकांसाठी घालून दिलेला होता. आणि त्यामुळे सुरुवातीपेक्षा 1969 सालानंतर बँकामधून सामान्य माणसाला व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणारं कर्ज थोडंसं सुलभ झालं होतं. दौलत कुंभारेने भागवतांचं सगळं ऐकून घेतलं आणि मग विचारलं की मास्तर, मी इथे लोन द्यायला बसलेला आहे, पण तुम्ही आयुष्यभर मास्तरकी केलेली आहे, आता हे धंद्याचं खूळ तुमच्या मनामध्ये कसं काय रुजलं बुवा? त्यावर भागवत मास्तरांनी कोणताही आडपडदा न ठेवता आपल्या अविनाशची एकंदर कुवत, फैजलशी झालेली भेट, त्याची असलेली उर्मी आणि आपल्या मनामध्ये आता अविनाश आणि फैजल या दोघांना मिळून एखादी बेकरी काढून द्यावे असा जो मनोदय आहे तो सविस्तरपणे सांगितला. त्यावर कुंभार साहेब म्हणाले की मास्तर, एकदम घाईघाईने उडी मारू नका. या चिपळुणाची एकंदर परिस्थिती म्हणजे बँकेच्या भाषेमध्ये आम्ही ज्याला सर्वे म्हणतो तो सर्वे मी आपल्या माणसांकडनं करून घेतो. तुम्ही 15-20 दिवस थांबा. त्या 15-20 दिवसामध्ये आपण म्हणता त्याप्रमाणे बेकरीचा धंदा इथे कितपत चालेल, कसा चालेल याचा एक पडताळा किंवा धांडोळा मी माझ्या यंत्रणेकडनं घेतो आणि तो जर चांगल्यापैकी आहे असं वाटलं तर मग आपण या कर्ज देण्याच्या गोष्टीला सुरुवात करू. दौलत कुंभार साहेबांनी एकदम आपल्याला नाही म्हटलं नाही आणि आपल्यासाठी स्वतः झीज सोसून बँकेच्या लोकांकडून काहीतरी करून घेण्याच्या विचारामध्ये हे कुंभार साहेब आहेत. ही भागवतांच्या दृष्टीने फार मोठी जमेची बाजू होती. भागवत मास्तर घरी आले आणि परत एकदा 4-8 दिवसांनी सहज म्हणून त्यांनी स्टेट बँकेमध्ये या कुंभार साहेबांकडे जेव्हा चक्कर मारली तेव्हा कुंभार जवळ त्यांची वाटच बघत असल्यासारखं त्यांना वाटलं. त्यांना बघून कुंभार साहेब स्वतः केबिनच्या बाहेर आले, अदबीने मास्तरांना आतमध्ये घेऊन गेले आणि म्हणाले, मास्तर, बरं झालं तुम्ही आज आलात, नाहीतर उद्या परवा शिपाई पाठवून मी तुम्हाला बोलावूनच घेणार होतो. एवढं सगळं झाल्यानंतर भागवत मास्तरांना कुठेतरी हायसं वाटायला लागलं. मग पटापटा जी आपण माहिती जमा केली होती, जो काही धांडोळा घेतला होता, आजच्या मार्केटिंगच्या भाषेमध्ये ज्याला मार्केट सर्वे, कस्टमर पोटेन्शियल असं जे काही म्हटलं जातं, ते सगळं आपल्या स्वतःच्या मेहनतीने या कुंभार मॅनेजरनी जमा केलेलं होतं आणि ते सविस्तरपणे त्याचा सगळा अहवाल त्यांनी भागवत मास्तरांच्या समोर मांडला आणि म्हणाले की मास्तर,
तुम्हाला या धंद्यासाठी साधारणपणे 10 ते 13,000 रुपये कर्ज ही बँक पटकन देऊ शकते. त्याच्यावर मग मास्तरांनी आपली सगळी कार्ड त्यांच्यासमोर उघडले आणि सांगितलं की साहेब, मी आणि उस्मान चाचा असे मिळून आम्ही दोघंजण आमच्या 2 मुलांसाठी हा व्यापार किंवा व्यवसाय करायचा विचार करतोय आणि म्हणून उस्मान चाचांना सुद्धा मी एकदा तुमच्याकडे घेऊन येतो. त्यावर कुंभार म्हणाले, अहो कधीही घेऊन या, पण त्या दिवशी मी फक्त तुम्हाला याच्यावर सह्या करा आणि कर्ज घेऊन जा एवढंच सांगणार आहे. कारण उस्मान चाचा आल्यानंतर माझ्या एकंदर परिस्थितीमध्ये किंवा माझ्या मतामध्ये काही फरक पडेल असं मात्र नाही. भागवताने मग उस्मान चाचांना गाठून त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. 13,000 रुपयाच्या कर्जाचा डोंगर भागवत मास्तर उचलतायत आणि आज आपलं म्हणजे उस्मान चाचांचं वय 63-64 पर्यंत पोचलेलं आहे. पण भागवत मास्तरांची एकंदर जिद्द किंवा आपल्या मुलासाठी करण्याची जी एकंदर कुवत होती त्याला उस्मान चाचाने मनातल्या मनात सलाम केला. तोपर्यंत फैजल मुंबईला निघून गेलेला होता. उस्मान चाचाने भागवत मास्तरांनी सांगितलेल्या गोष्टीवर परत एकदा 2-4 दिवस विचार केला आणि मग मनाचा हिय्या करून आपण आपल्या स्वतःसाठी आयुष्यामध्ये काही करू शकलो नाही, पण भागवत मास्तरांच्या जोडीने बँकेचं कर्ज घेऊन आपण बेकरीचा धंदा फैजलला काढून देऊया असा त्यांचा विचार पक्का झाला. त्यांनी मुंबईहून फैजलला बोलवून घेतलं. त्याच्यासमोर मास्तरांनी ठेवलेला सगळा प्रस्ताव मांडल्यावर फैजल केवळ उड्याच मारायचं बाकी होतं. फैजलला धंद्यातल्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. कसं मटेरियल आणायचं, किती भट्टी लावायची, किती वेळ तापवायची, कुठे कुठे माल विकायचा, या सगळ्या गोष्टीचा फैजलने शकीलभाईकडे असताना आपल्या चौकस बुद्धीने अभ्यास केलेला होता. अविनाश आणि फैजल या दोघांनी आता धंदा सुरू करावा आणि त्याच्या मागे उस्मान चाचा आणि भागवत मास्तरांनी खंबीरपणे उभं राहावं इथपर्यंत गाडी येऊन पोहोचली. त्यावेळेला मग 13,000 रुपयाचं कर्ज कुंभार मॅनेजरनी या दोघांना मंजूर केलं. पैसे हातामध्ये आल्यावर चपाचपा चिपळूणच्या बाहेर एकंदर पोफळी दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक चांगली जागा बघून तिथे या फैजलने आपली भट्टी सुरू केली. भट्टीचं बांधकाम स्वतः दिवसभर उभं राहून या फैजलने नीट करून घेतलं. बाकीच्या सगळ्या गोष्टींची जमवाजमव झाली आणि पुढच्या 2.5-3 महिन्यामध्ये त्याच्यामधून पाव, बिस्किट, खारी, लिंबजे असं तयार होऊन बाहेर पडायला लागलं. सकाळी 4:45 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत फैजल स्वतःला त्या बेकरीमध्ये गाडून घेत असे, भट्टीच्या समोर उभा राहत असे, ओझी उतरत असे, मैदा मळत असे, जे काही काम पडेल ते जिद्दीने करत असे. आणि पुढच्या महिनाभरामध्ये या खुसखुशीत किंवा वेगळ्या चवीच्या पाव, बिस्कुटं आणि एकंदर खारीचं चांगलं वेळ या चिपळुणामधल्या लोकांना लागलं. जेवढा माल बनत होता तेवढाच्या तेवढा संध्याकाळपर्यंत संपत होता आणि एकंदर रोजच्या रोज आपली भरभराट चाललेली आहे असं कुठेतरी या फैजलला वाटायला लागलं होतं. आणि त्याचं जे स्वप्न होतं की 2-2.5 वर्षामध्ये शकीलबाईपेक्षा आपण पुढे निघून जायचं, त्याची सुरुवात झालेली आहे याची पक्की खात्री फैजलला होती. भास्कर भागवतांचा मुलगा अविनाश सुद्धा तिथे आपली मेहनत रुजू करत होता. त्याला जड काम झेपणारं नव्हतं, लोकांना पटवता येणारं नव्हतं आणि म्हणून फैजलने साधं सरळ रकान्यामध्ये बसणारं काम त्याला नेमून दिलं होतं आणि अविनाश मात्र मानेवर खडा ठेवून ते काम पूर्ण रोजच्या रोज करत असे. महिनाभराने सहज म्हणून भागवत मास्तराने या सगळ्या बेकरीचा हिशेब टिशेब बघितला आणि त्यांचे डोळे विस्फारायला लागले. महिनाभर अजून गेल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये जे हिशेब आले ते भागवत मास्तरांना धडकी भरवणारे होते आणि
3, 4, 5 असे महिने उलटल्यानंतर मात्र या धडकी किंवा डोळे विस्फारणाऱ्याची एकंदर जागा भागवत मास्तरांच्या धडकीने किंवा भीतीने घेतली. रोजच्या रोज माल बनत होता, पैसे येत होते, पण हळूहळू ही बेकरी लॉसमध्ये म्हणजे तोट्यामध्ये चाललेली होती. रोजचे सगळे खर्च होता जमा झाल्यानंतर त्याच्यामधून येणाऱ्या पैशातून सगळी देणी भागवल्यावर सुद्धा काही थोडी रक्कम उद्या द्यायची, परवा द्यायची म्हणून शिल्लकच राहत असे. आपलं नक्की कुठे चुकतंय हे भागवत मास्तरांना त्यांच्या मुलगा अविनाशला कळत नव्हतं. आणि फैजलने तर कधी धंद्याचा हिशेब याच्यामध्ये डोकं घातलेलंच नव्हतं. केवळ माल बनवायचा आणि विकायचा एवढंच एक धडाधड होणारं काम त्याला करता येत होतं आणि तसं तो करत होतं. 6-8 महिने पूर्ण झाल्यानंतर मग भागवत मास्तरांनी एक दिवस उस्मान चाचांना आपल्या घरी बोलावून घेतलं आणि हिशेबाचे सगळे कागद त्यांच्या समोर टाकले. भागवत मास्तरांची जी अवस्था झाली होती ती जवळजवळ उस्मानची व्हायला लागली. तो सुद्धा डोळे कावरे बावरे करून मास्तरांना हे कसं झालं आणि हे आता निस्तरायचं कसं असं विचारायला लागला. मास्तरांनी मग त्याला सांगितलं की बाबा, मुलांचा हा खेळ चाललेला आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या हाताला काहीही लागत नाही आहे. रोजच्या रोज देणी आणि वाढत आहेत, कर्ज संपून गेलेलं आहे. आपण कसं बसं त्याचे महिन्याचे हप्ते भरतो आहोत, पण आज तू आणि मी मिळून जे पैसे काढतो त्याच्यातनं बँकेचे हप्ते भरले जातात आणि त्यामुळे हा धंदा आता जितके दिवस जास्त चालेल तितका मोठा तोट्याचा डोंगर आपल्यासमोर उभा राहणार आहे. उस्मान चाचांनी घरी जाऊन विचार केला. भागवत मास्तराने त्याला जे काही सांगितलेलं होतं ते त्याला हादरवून टाकणारं होतं. 4 दिवसांनी उस्मान चाचा परत भागवत मास्तरांकडे आले आणि म्हणाले, मास्तर, मग आता आपण काय करायचं? तोपर्यंत भागवत मास्तरांचा विचार पूर्ण झालेला होता. हे फाटत जाणारं एकंदर वस्त्र अजून किती फाडायचं आणि जास्त न फाडता कुठेतरी त्याला टीप घालून टाकायची हे धोरण भागवत मास्तरांनी आपल्या मनाशी पक्क केलेलं होतं. उस्मान चाचांना ते त्यांनी समजावून सांगितलं आणि मग ही जोडगोळी स्टेट बँकेमध्ये पुन्हा एकदा दौलत कुंभार साहेबांच्या समोर येऊन बसली. साहेबांनी त्यांना सांगितलं की बाबा, धंद्यामध्ये सुरुवातीला तोटा होतो, पण हळूहळू त्याचं रूपांतर फायद्यामध्ये होतं. तुम्ही एकदम बावचळून जाऊ नका. तुमच्याकडे जे काही आहे त्याच्यामध्येच तुम्हाला परत नव्याने काहीतरी उभं करता येईल आणि ते नक्की आहे. पण पांढरपेशे भागवत मास्तर आणि रोजी रोटी किंवा रोजच्या रोज कमवून रोजच्या रोज खाणाऱ्या उस्मान चाचांना यातलं काही म्हणता काही पटण्यासारखं नव्हतं. त्याने सरळ सांगितलं की बाबा, आम्ही बेकरी बंद करायचा पक्का निर्णय घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्हाला आता या बँकेला आम्ही एकंदर किती देणं लागतो ती रक्कम सांगा. तेवढी एक रकमे आमची जी दोघांची श्री शिल्लक घरामध्ये आहे ते एकत्र करून आम्ही भरून टाकणार आहोत. दौलत कुंभाराने त्याच्यावरती परत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण भागवत मास्तर आणि उस्मान चाचाने काहीही ऐकलं नाही. त्यावर मग निराश होत कुंभार साहेब म्हणाले की मास्तर, 2 दिवस थांबा, मी माझ्या अकाउंटंट डिपार्टमेंटला विचारून बाबा, या क्षणी तुम्हाला हे जर कर्जमुक्त व्हायचं असेल तर किती रक्कम भरावी लागेल त्याचा आकडा काढून ठेवतो. 2 दिवसांनी तुम्ही चक्कर मारा, मी तुम्हाला तो आकडा सांगतो. ते 2 दिवस कसे बसे भागवत मास्तर आणि उस्मान चाचांनी काढले आणि मग 2 दिवस झाल्यानंतर नेमक्या दिवशी जाऊन परत एकदा कुंभार मॅनेजरांची भेट घेतली. कुंभार मॅनेजर साहेबांनी तोपर्यंत येणं असलेली रक्कम त्यांना कागदावर लिहून दाखवली. त्याच्यामध्ये धक्कादायक असं काही नव्हतं, कारण कितीही रक्कम आली तरी आपल्या श्री शिल्लक जी आहे त्याच्यातून भरून आपण मोकळं व्हायचं हे भागवत मास्तरांनी ठरवलं होतं.
मग ती रक्कम बघून त्याचे मनातल्या मनात 2 हिस्से भागवत मास्तरांनी केले. त्यातला एक हिस्सा किती होतो तो उस्मान चाचांना सांगितला. उस्मान चाचांनी आपल्या जवळची पुरचुंडी उघडली. त्याच्यातनं आपल्या हिश्श्याचे पैसे म्हणजे तेवढी रोख रक्कम जमा करून टेबलावर ठेवली. भागवत मास्तरांनीही आपण आणलेली छोटीशी बॅग उघडून त्याच्यातनं ती रक्कम तेवढी काढून कुंभार साहेबांच्या समोर टेबलावर ठेवली आणि सांगितलं की साहेब, आपण आत्तापर्यंत जे सहकार्य केलं त्याबद्दल मी व्यक्तिशः आपला आभारी आहे. आपलं कर्ज फायदा मिळवून फेडावं असं माझ्याही मनात होतं, पण काय जाणे आम्हाला ते जमत नाही आहे आणि म्हणून आजच्या तारखेला आपण या कर्जातून आम्हाला मुक्त करा. आपण सांगितलेली ही रक्कम आम्ही इथे जमा करतो आहे. नाईलाजाने कुंभार मॅनेजरनी ती रक्कम मोजून आपल्या ताब्यात घेतली आणि मग बाकीची जी कागजी कारवाई होती ती करायसाठी अकाउंटंट डिपार्टमेंटमधल्या लोकांना कामाला लावलं. कुंभार साहेबांनी रक्कम जमा करून घेतली आणि या क्षणी आपण बँकेच्या कर्जातून मुक्त झालो आहोत हे समाधान कुठेतरी भागवत मास्तर आणि उस्मान चाचांच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं होतं. मग खेडीमेडीच्या थोड्याशा वातावरणामध्ये कुंभार, भागवत आणि उस्मान चाचा गप्पा मारायला लागले. पण त्याच्यामध्ये उस्मान चाचा मात्र अगदी खुल्या दिलाने भाग घेत नाहीयेत हे कुंभार आणि भागवतांच्या मनामध्ये किंवा त्यांना जाणवण्यासारखं होतं. त्याच्यावर मग भागवत मास्तरांनी सरळ विचारलं की उस्मान चाचा, तुम्हाला आत्ता एवढी रक्कम एकदम भरून जर खड्डा पडला असेल तर माझ्याकडे अजून जी रक्कम आहे ती मी आपल्याला देतो, म्हणजे तुम्हाला तुमचं घर सावरायला मदत होईल. त्यावर उस्मान चाचा म्हणाले की मास्तर, असं काही नाही आहे. मी माझ्याकडची जी शिल्लक होती ती आणली होती आणि त्याच्यामध्ये माझा वाटा भागला, याच्यामध्ये मी समाधानी आहे. पण तुम्हाला जे जाणवतंय की मी थोडासा खट्टू आहे, थोडासा नाराज आहे, ते मात्र खरं आहे. आणि आता तुम्ही विषय काढला आहात म्हणून ते कारण सुद्धा मी तुम्हाला सांगतो. अशी सगळी प्रस्तावना करून उस्मान चाचाने आपल्या मनात जे काही गडबड चाललेली आहे ती सांगायला सुरुवात केली. आम्ही जेव्हा बेकरी काढायचा विचार केला तो प्रस्ताव तुमच्या समोर मांडला आणि त्याच्यावर तुम्ही भागवत मास्तरांना सांगितलं होतं की मी माझ्या पद्धतीने चिपळुणामध्ये हा व्यवसाय चालेल की नाही, उदयाला येतल्यानंतर याला फायदा येईल की नाही, याची सगळी शहानिशा करतो आणि तुम्ही ती कागदोपत्री शहानिशा करून घेतलेली होती. कुंभार साहेब मानेनेच त्याला हो म्हणाले आणि त्यांचा होकार आल्यानंतर उस्मान चाचांनी मग विचारलं की साहेब, आता मला एक गोष्ट सांगा की आम्ही धंदा केला पण पैसे तुम्ही गुंतवलेत आणि हा धंदा चालला नाही, याच्यामध्ये तुमची म्हणजे बँकेची सुद्धा काहीतरी जबाबदारी असायला हवी की नाही किंवा आहे की नाही. उस्मान चाचाने मारलेला तीर बरोबर निशाण्यावर लागलेला होता. उस्मान चाचांचं म्हणणं सहज होतं की आम्ही आमच्या मनातले विचार सांगितले, पण बँकेने स्वतःचे पैसे लावलेले आहेत आणि त्या पैसे त्याची निगा राखण्याची, वाढवण्याची किंवा निदान ते बुडणार नाही त्याची काळजी आमच्यापेक्षा बँकेच्या आणि लोकांनी म्हणजे मॅनेजरनी करणं गरजेचं होतं. आज आम्ही आमच्या व्यवसायामध्ये बुडलो, त्याला बँक सुद्धा कुठेतरी जबाबदार आहे. उस्मान चाचाने हसत खेळत आपल्या मनातलं शल्य या कुंभार मॅनेजरच्या समोर बोलावून दाखवलं आणि ही गोष्ट जेव्हा मला कळली, समजली वयाच्या 32व्या वर्षी, त्यावेळेपासून जेव्हा केव्हा एखादा उद्योगधंदा डबघाईला येतो, बुडतो, तेव्हा त्याच्यामध्ये त्याला कर्ज देणाऱ्या बँकेचीही काही ना काही जबाबदारी आहे असं मला प्रकर्षाने जाणवतं. आणि त्याचं कारण पुन्हा एकदा उस्मान चाचाने मॅनेजरना विचारलेला तो सवाल आहे.
सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं. या माझ्या विश्वासाला पुन्हा एकदा बळकटी देणारी ही उस्मान चाच्यांची गोष्ट आपल्याला सांगितली. आपल्याला याच्यावर काय वाटतं ते सविस्तरपणे खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.